शिक्षणाला वय नसतं, त्याला केवळ कष्टाची आणि जिद्दीची जोड हवी असते। त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच 10वीचा निकाल लागला। त्यामध्ये दिसून आलाय ही गोष्ट आहे भरत कांबळे या तरुणाची। त्यानं तब्बल 12 वर्षांनंतर 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे। जाणून घेऊया नेमका भरतचा हा प्रवास कसा होता न्यूज कट्टाच्या या विशेष वृत्तामध्ये। शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध। शिक्षणाला कोणतीही वयोमर्यादा नसते, हे आपण नेहमी ऐकत असतो। याचंच उत्तम उदाहरण म्हणून भरत कांबळे या युवकाचा प्रवास सांगावा लागेल। लहानपणापासून आईवडिलांचा आधार नाही, काबाड कष्ट, संघर्षमय परिस्थिती, या सर्व प्रवासात तो मिळेल ती नोकरी, मिळेल ते काम करत आपलं आयुष्य पुढे नेत होता। पण त्याला शिक्षणाची आस मात्र कायम जाणवत होती। तो 2012 साली 10वीत नापास झाला आणि तब्बल 12 वर्षे 10वीची परीक्षा पूर्ण पास होऊ शकला नव्हता। पण जीवनात अशी काही माणसं येतात की जी दीपस्तंभ होऊन जातात, ते प्रेरणा बनतात। त्यांच्या एका शब्दानं माणूस सकारात्मक वाटचाल करू लागतो। अशीच व्यक्ती भरतच्या जीवनात आली, ती म्हणजे कोल्हापूर महावितरण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले। भरत आणि विश्वजित भोसले यांचा परिचय झाल्यानंतर सरांनी त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी समजून घेतली आणि त्याला 10वीचा परीक्षा फॉर्म भरायला लावला। तसं पाहिलं तर प्रत्येकानं जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं, भले नोकरी करा अगर न करा, पण शिक्षण घेतलं पाहिजे, हा विश्वजित भोसले यांचा आग्रह असतो। त्याला 10वीचा परीक्षा फॉर्म भरायला लावला गेला आणि पहिल्याच प्रयत्नात राहिलेले 2 विषय सोडवून त्यानं यशस्वीरित्या पूर्ण केले। तब्बल 12 वर्षांनी भरतनं 10वी परीक्षा उत्तीर्ण केली। त्याला कालचा संपूर्ण दिवस विश्वासच बसत नव्हता की आपण आता 10वी उत्तीर्ण झालो आहोत। 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्या मनात 12वी आणि पुढे पदवी शिक्षणाची इच्छा निर्माण झाली। त्याच्यातला आत्मविश्वास आपोआप दृढ झालाय। आणि याच्यामध्ये ज्याने मला सहकार्य केले ते युवराज कदम, ते एकदम म्हणजे घरच्यासारखे त्यांच्याने आमचे संबंध आहेत, मोठ्या भावासारखे। आणि दुसरे आहेत ते महावितरणचे अधिकारी विश्वजित भोसले म्हणून, त्यांनी पण भरपूर सहकार्य केले दोघांच्या। त्यामुळे मी आता ह्या स्टेजला थांबलो आहे, त्यांच्यामुळेच थांबलो। त्यांनी एवढं सहकार्य केलं म्हणून त्यांनी थांबले, नाहीतरी आतापर्यंत शक्य नव्हतं। त्यांच्या पण मनपूर्वक मी आभार मानतो। एवढंच मला बोलायचं। जय महाराष्ट्र। आता पुढच्या शिक्षणासाठी कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा याच विचारात तो आहे। या आनंदाच्या क्षणी काल त्याला रडावं की हसावं काहीच सुचत नव्हतं। विश्वजित सरांनी त्यांच्या सासूबाईंच्या हस्ते आणि आमच्या मित्रपरिवाराच्या हस्ते भरतचा सन्मान केला। विश्वजित सरांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं। आपण संपूर्ण समाजाला बदलू शकत नाही, पण आपल्या वाट्याला आलेलं कार्य योग्य प्रकारे पार पाडलं तर नकळत एक सकारात्मक बाब घडून जाते। याचाच परिपाक म्हणजे आज तब्बल 12 वर्षांनी भरत 10वी परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि पुढील शिक्षणाकडे वळला। शेवटी विश्वजित भोसले यांच्या सामाजिक दायित्वाला आणि भरतच्या जिद्दीला आमचा सलाम।